Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss on one important quotation and that is impossible says I am possible. What do you think about this quotation? And one more thing we shall discuss in this video, that is how the question will be asked on this quotation. Let's see the question. राईट, इम्पॉसिबल इट सेल्फ सेज आय एम पॉसिबल. हे कोटेशन आहे की इम्पॉसिबल, अशक्य या इम्पॉसिबल शब्दच आपल्याला असा अर्थ सांगतो. आय एम पॉसिबल, मला शक्य आहे, म्हणजे इम्पॉसिबलमध्येच मला शक्य आहे. डू यू ॲग्री, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? हा तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये क्वेश्चन विचारला जातो. जस्टिफाय युअर आन्सर बाय सायटिंग समथिंग दॅट यू हॅव एक्सपिरियन्स्ड ऑर हर्ड फ्रॉम समवन. तुम्ही एखादा अनुभव घेतला असेल की इम्पॉसिबलमध्येच पॉसिबल गोष्ट कशी होऊ शकते, किंवा तुम्ही एखाद्या याच्याबद्दल ऐकलेलं असेल. यू हॅव टू राईट वन आर्टिकल ऑन दिस quotation. So I have given here detailed explanation or one article, and definitely this article will be helpful to you for writing this type of article. So you have to watch this video from start to end. Let's get started. But before that, don't forget to subscribe our channel. Let's go. Right. Saying impossible can be read as I am possible. असं म्हटलं जातं की इम्पॉसिबलमध्येच असा अर्थ आहे की आय ॲम पॉसिबल, मला हे शक्य आहे. विच इज अ क्लेवर वे टू एनकरेज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. एखाद्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड एनकरेज करण्यासाठी, त्याला प्रोत्साहन करण्यासाठी हे कोटेशन अतिशय समर्पक आहे. इट इज अ सुटेबल कोटेशन. इट मीन्स दॅट वेन वी फेस डिफिकल्ट थिंग्स वी शुड बी बिलीव्ह दे कॅन बी डन विथ हार्ड वर्क अँड पॉझिटिव्ह माइंडसेट. जेव्हा आपण एखादी डिफिकल्टीजला सामोरे जात असतो तेव्हा अशा प्रकारचे कोटेशन जर आपण यूज केला किंवा त्याचा एक मोटिवेशन म्हणून घेतलं तर आपला एक पॉझिटिव्ह माइंडसेट तयार होऊ शकतो. बट इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. पण एक गोष्ट समजणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, दॅट नॉट एव्हरीथिंग लेबल्ड ॲज इम्पॉसिबल कॅन ऑलवेज बिकम पॉसिबल जस्ट बाय ट्राईंग हार्ड. पण प्रत्येक गोष्टीमध्ये हे कोटेशन तुम्हाला समर्पक ठरणार नाही की प्रत्येक इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल होऊ शकते, याच्याशी आपण सहमत होऊ शकत नाही. ते कशा प्रकारे ते पुढे बघूया. ओके, फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. थिंक अबाउट समवन हू वॉन्ट्स टू बी अन ऑलिम्पिक स्प्रिंटर. असा विचार करा की एखाद्याला ऑलिम्पिकमध्ये स्प्रिंटर, एक वेगाने रनर बनायचं आहे, एक चॅम्पियन बनायचं आहे. बट हॅज अ फिजिकल डिसॅबिलिटी, पण त्याच्यामध्ये शारीरिक डिसॅबिलिटी आहे. दे कॅन वर्क व्हेरी हार्ड. अशी व्यक्ती खूप हार्ड वर्क करू शकते अँड अचीव ग्रेट थिंग्स. ते कोटेशन घेऊन ते ग्रेट थिंग अचीव करू शकतो, मिळवू शकतो. बट दे माइट नॉट मेक इट टू द हायेस्ट लेवल ऑफ कॉम्पिटिशन. परंतु अशा प्रकारे हायेस्ट लेवल, ऑलिम्पिकसारख्या कॉम्पिटिशनमध्ये हायेस्ट लेवलला पोहोचू शकत नाही, जर हे कोटेशन आपण आहे तसा अर्थ घेतला तर. बिकॉज देअर डिसॅबिलिटी कुड लिमिट देम. डिसॅबिलिटी त्याला लिमिट करते, तिथे कुठेतरी त्याला रेस्ट्रिक्शन आणू शकते. इन केस लाईक दिस, बिलिव्हिंग इन आय ॲम पॉसिबल अलोन माइट नॉट बी इनफ. तर हे वाक्य जे आय एम पॉसिबल, हे इथे आपल्याला इनफ किंवा पुरेसे ठरत नाही. बिकॉज देर आर थिंग्स बियॉन्ड देअर कंट्रोल. कारण ह्या गोष्टी डिसॅबिलिटीज आहे किंवा माइंडसेट डिसेबल असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला पुरेसे ठरत नाही आहेत. However, तरीसुद्धा देर आर मेनी स्टोरीज ऑफ पीपल हू हॅव अचीव्ड इनक्रेडिबल थिंग डिस्पाईट चॅलेंजिंग. पण अशा बऱ्याच लोकांच्या स्टोरीज आहेत की इनक्रेडिबल चॅलेंज त्यांनी अचीव केलेलं आहे किंवा स्वीकारून त्यांनी सक्सेस अचीव केली. दे डिड इट बाय बिईंग स्ट्रॉंग, क्रिएटिव्ह अँड नॉट गिव्हिंग अप. नॉट गिव्हिंग म्हणजे त्यांनी कधीही माघार घेतली नाही. दीज स्टोरीज कॅन बी व्हेरी इन्स्पायरिंग, बट रिमेंबर, टर्निंग समथिंग इम्पॉसिबल इनटू पॉसिबल can be complex and might need more than just पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. परंतु प्रत्येक गोष्ट इम्पॉसिबल पॉसिबलमध्ये करण्यासाठी एक स्ट्रॉंग समथिंग डिफरंट पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याची आवश्यकता असते. इट कुड इन्व्हॉल्व गेटिंग हेल्प, लर्निंग न्यू स्किल्स, अडॅप्टिंग ऑर चेंजिंग गोल्स. सर या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला मिळवायच्या असतात किंवा तुम्ही आत्मसात करायचे असतात. इन समरी आपण थोडक्यामध्ये असं म्हणू शकतो, वाईल द आयडिया ऑफ इम्पॉसिबल बिकम आय एम पॉसिबल इज मोटिवेशनल. हे एक मोटिवेशनल कोट म्हणून आपण घेऊ शकतो. इट्स एसेन्शियल टू बी रिअलिस्टिक. पण आपल्याला खूप गरजेचं आहे की रिॲलिटी आपल्याला आपण जाणून घेतली पाहिजे. फॅक्ट काय आहे. समथिंग आर जेन्युनली इम्पॉसिबल बिकॉज ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स. काही गोष्टी अशा असतात की जेन्युनली ते इम्पॉसिबलच असतात
काही त्याच्याशी एक्सटर्नल फॅक्टर्स किंवा फिजिकल मेंटल जे आपण त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे. ओके, वाईल अदर्स कॅन बी अचिव्ड विथ एफर्ट्स अँड पॉझिटिव्ह माइंडसेट. पण अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटनी तुम्ही काही गोष्टी किंवा एफर्टमुळे प्रयत्न करून तुम्ही मिळवू शकता. त्यास हे कोटेशन तुम्हाला हेल्पफुल ठरतं. द की इज, मेन मुद्दा असा आहे, टू नो द डिफरन्स अँड मेक स्मार्ट चॉईसेस अबाउट हाऊ टू परसीव युअर गोल. मेन म्हणजे तुम्ही कशा प्रकारे तुमचं गोल परसीव करणं, त्याचं मेन पॉईंट काय आहे परसीव करण्यासाठी ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. सो दिस आर्टिकल, व्हॉट डू यू थिंक अबाउट इम्पॉसिबल मीन्स आय एम पॉसिबल, याच्याशी रिलेटेड पूर्णपणे आपण सहमत होऊ शकत नाही. बट इट इज अ मोटिवेशनल कोट अँड बाय inspiring we can achieve so many things. So friends, I hope you might have liked this video. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याची जी पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जे आर्टिकल आहे, आय हॅव गिवन its link in description box, you can check out there. And one more thing, that if you want to educational study material 8th 9th 10th 11th 12th, you can visit my website, that is English for Learners. And one more thing is that on Play Store there is our educational app, that is English for Learners. You can download it and you will get ample of English related study material, that is grammar, writing skill, notes, question papers, so you can take benefit of it. So I hope you might have liked this video. If you liked it, please share it, and if you have any suggestions for me, write in comment box. Wish you good day, take care, thank you very much.